मी तरुण आणि देखणी होते. मी माझ्या वडापाव आणि चहाच्या टपरीवर कामासाठी एक 32 वर्षाचा तरुण ठेवला होता. तो खूप प्रामाणिक होता आणि माझ्या घरासमोरच्या 2 पत्र्यांच्या खोलीत राहत होता. दिसायला तो फार देखणा होता. माझे सर्व काम तो करत होता आणि तो तरुण असल्यामुळे आमच्या नजरा कधी कधी एकमेकांकडे जाऊ लागल्या. एकदा तो माझ्या घरी टीव्ही पाहायला आला. टीव्हीवर एक हिंदी रोमॅन्टिक सिनेमा चालू होता आणि तो माझ्याकडे पाहू लागला. रात्र भरपूर झाली होती आणि जवळपास कोणीही नव्हतं. फक्त तो आणि मी, आम्ही दोघेच होतो. त्यावेळी असं काही घडलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव माधुरी आहे. माझं वय 30 वर्षे आहे. 2 वर्षापूर्वी नियतीने माझ्या आयुष्याला असा एक आघात दिला की माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. माझ्या नवऱ्याचं दुर्दैवी निधन झालं आणि एक सुखी संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. संसार अतिशय चांगला चाललेला होता. आम्ही दोघं मिळून प्रेमाने आपुलकीने जीवन घडवत होतो. पण नियतीला कदाचित आमचं सुख सहन झालं नाही. त्याच्या निधनानंतर माझ्यावर दुःखाचा असा डोंगर कोसळला की जगायचंच कारण संपल्यासारखं वाटू लागलं. काही काळासाठी मी माहेरी गेले. आईबाबांच्या आधाराने जगण्याचा प्रयत्न केला, पण तिथं माझं मन रमत नव्हतं. नवऱ्याच्या आठवणी मला सतत मागे खेचत होत्या. त्या आठवणी मला माझ्या घरी आमच्या छोट्याशा घरात सतत जाणवत होत्या आणि म्हणूनच मी पुन्हा माझ्या सासरी राहण्याचा निर्णय घेतला. तिथं एकटी होते, पण नवऱ्याच्या आठवणीमध्ये हरवलेली असताना मला त्यांचं अस्तित्व जाणवत होतं. हळूहळू वास्तवाच्या जगात परत यायला लागलं. नवऱ्याने थोडाफार साठवलेला पैसा होता, पण तो हळूहळू संपत चालला होता. आमचा चहा आणि वडापावचा गाडा गावातील मुख्य रस्त्यावर होता आणि त्याचं काम खूप चांगलं चालत होतं. पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर ते सर्व थांबून गेलं होतं. माझ्या मनात विचार आला की त्याने जो व्यवसाय उभा केला होता तो मी का चालू नये. मला व्यवसायाची थोडीफार माहिती होतीच आणि दुसऱ्याच्या अधीन राहण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करावं असा विचार करून मी त्या वडापावाच्या गाड्याचं काम पुन्हा सुरू केलं. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. लोक काय म्हणतील. एक विधवाबाई चहा वडापाव विकते. पण हळूहळू लोकांची साथ मिळू लागली. माझ्या नवऱ्याचे जुने गिराईक पुन्हा यायला लागले. चहा वडापाव विक्री वाढू लागली आणि त्यातून मला नियमित उत्पन्न मिळू लागलं. माझं आत्मविश्वासाने जगणं पुन्हा सुरू झालं. पण या सगळ्या गडबडीत, कामाच्या धावपळीतही मनातलं एकटेपण काही केल्या जात नव्हतं. काम वाढलं होतं. एकट्याने सगळं सांभाळणं अवघड होऊ लागलं होतं. त्यामुळे मी हॉटेलसाठी एक कामगार शोधू लागले. अनेकांना विचारलं, पण योग्य माणूस सापडत नव्हता. एके दिवशी एका सकाळी एक तरुण माझ्या हॉटेलवर आला. तो बऱ्याच काळापासून कामाच्या शोधात होता. तो म्हणाला, माझं नाव सुनील आहे. मी खूप गरजू आहे. माझी परिस्थिती हलाखीची आहे आणि मला कामाची गरज आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. अत्यंत साधा, सोज्वळ, देखणा चेहरा होता त्याचा. वय साधारण 31-32 वर्षाचा असावं. डोळ्यात प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता आणि शब्दांमध्ये आत्मीयता होती. मी त्याला स्पष्ट सांगितलं, काम नियमित करावं लागेल. सकाळी लवकर यावं लागेल आणि संध्याकाळी लवकर सुट्टी होईल. तो एका शब्दात तयार झाला. त्यानं सांगितलं की तो गावात नवीन आहे आणि त्याची राहण्याची सोय कुठेही नाही. माझ्या घरासमोर 2 जुन्या खोल्या पडून होत्या. त्या मी स्वतःसाठी बनवल्या होत्या, पण सध्या रिकाम्या होत्या. मला वाटलं, एवढा चांगला मनुष्य मला मिळाला आहे, त्याला एक आधार द्यावा. मी त्याला म्हटलं, तू तिथं राहू शकतोस आणि मी तुला 12,000 रुपये पगार देईन. तो खूपच आनंदी झाला आणि म्हणाला, 2 दिवसांनी मी येतो. थोडं माझं साहित्य आणून ठेवतो. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, आयुष्याशी झगडणारी, पण अजूनही आशा न सोडलेली. दुसऱ्या दिवशी तो खरंच आला. त्याचं थोडंफार सामान त्यानं एका कोपऱ्यात ठेवलं आणि कामाला लागला. त्या क्षणापासून सुनील माझ्या हॉटेलचा भाग झाला. कामाच्या ठिकाणीही आणि नकळत माझ्या एकट्या जीवनातही तो एक मदतीचा हात होता. पण त्याच्या अस्तित्वानं माझ्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळं समाधान आणि एका शून्य वाटणाऱ्या आयुष्यात नव्याने फुलणाऱ्या आशेचा किरण निर्माण झाला. सुनील नवखा होता, त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसात त्याच्याकडून थोड्याफार चुका होत होत्या.
पण त्याची शिकण्याची इच्छा आणि कामात रुची ही मला सतत जाणवत होती. दिवसभरात त्याने बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या आणि संध्याकाळी आम्ही दोघं मिळून माझ्या घरी आलो. मी त्याला समोरच्या 2 रिकाम्या खोल्या दाखवल्या, ज्या आम्ही दोघांनी मिळून साफ केल्या. त्या खोलीत त्याचं थोडंफार साहित्य ठेवताना त्याच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण मला दिसत होता. माझ्याकडे एक जुनी खाट शिल्लक होती, ती मी त्याला दिली आणि तो त्या खाटेवर झोपायला लागला. तो स्वतःच्या हाताने साधा स्वयंपाक करून खात होता. कोणावरही अवलंबून न राहता आपल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करत होता. 8-10 दिवस झाले असतील. तो आता चहा, वडापाव बनवणे, त्यातील बारकावे, गरमागरम पावात बटाट्याची भाजी भरणे, चटणी लावणे, चहाला योग्य प्रमाणात पाणी, साखर टाकणे, अशा अनेक गोष्टी अगदी माझ्यासारख्याच पद्धतीने करू लागला होता. मी त्याला काही टिप्स व ट्रिक्स सांगितल्या आणि त्याने त्या मनापासून आत्मसात केल्या. सुनील आल्यामुळे माझं काम खूप हलकं झालं होतं. आठवड्याच्या बाजारात जाऊन तो ऊन लागत असलेले बटाटे, चहा, पावडर, साखर, पाव वगैरे सगळं आवश्यक सामान घेऊन यायचा. त्यामुळे मला खूप दिलासा मिळू लागला. एकटं वाटणं कमी झालं होतं. लोकांच्या नजरा, त्यांची कुजबूज, त्यांचं अविचारी बोलणं, या सगळ्यांपासून सुनीलने मला एक मानसिक आधार दिला होता. तो काम करत असताना मी त्याला निरखून पाहायचे. त्याचं बोलणं मवाळ होतं, गोड होतं. त्यामुळे ग्राहकही त्याच्याकडे ओढले जायचे, त्याच्याशी प्रेमाने बोलायचे आणि हॉटेलचं वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं. हळूहळू 1 महिना संपला. मी ठरवलेला पगार त्याच्या हातावर ठेवला आणि तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. मी थोडं हसत विचारलं, काय झालं सुनील, का रडतो आहेस? तेव्हा तो थरथरत्या आवाजात म्हणाला, बाईसाहेब, माझी आई गावाकडे एकटी राहते, खूप आजारी आहे आणि माझ्या घरी खूप हालाकीची परिस्थिती आहे. या पगारामुळे मी तिचा इलाज करू शकेन. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात एकदम धक्का बसला आणि मी त्याला लगेच म्हटलं, अरे, आईला गावाकडे एकटी का ठेवतोस? तिला इथे घेऊन ये, आपण तिच्यावर चांगले उपचार करूया. मी त्याला 2 दिवसांची सुट्टी दिली. दुसऱ्या दिवशी तो आपल्या आजारी आईला घेऊन परत आला. त्याच्या आईच्या डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर काळजी होती. पण सुनीलच्या हातात हात देऊन ती माझ्या घरात आली. हे माझ्यासाठी काहीतरी वेगळंच होतं. आम्ही तिला गावातल्या एका चांगल्या दवाखान्यात दाखल केलं आणि तिच्यावर नियमित उपचार सुरू केले. हळूहळू तिची तब्येत सुधारायला लागली. सुनील माझ्यावर अधिक विश्वास ठेवू लागला. माझं एक वाक्यही तो खाली पडू देत नव्हता. मी सांगितलेलं प्रत्येक काम तो वेळेत, मनापासून आणि आदराने करत होता. त्याचं हे वागणं मला खूप भावलं, कारण तो केवळ कामगार नव्हता, तो माणूस होता. मनाने खूप मोठा होता. त्याच्या आईच्या येण्याने त्याच्या जेवणाचीही योग्य सोय झाली आणि आता सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण एक दिवस अचानक मला खूप ताप आला. सर्दी, खोकला, थंडी यांनी माझं संपूर्ण अंग थकवलं आणि मी अंथरुणावर खिळले. ते 2 दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. अंगावर ताप होता, मनात दुःख, शरीर अशक्त. माझ्या नवऱ्याच्या आठवणी पुन्हा सतावत होत्या. पण त्या काळात सुनीलने जशी माझी काळजी घेतली तशी आजवर कोणीच घेतली नव्हती. त्याने लगेच डॉक्टरांना घरी बोलावून आणलं, औषधं दिली, सलाईन लावली, वेळेवर तापाची गोळी, काढा दिला आणि मी जेवण करू शकत नव्हते तेव्हा त्याने स्वतःच्या हाताने मला गरम गरम डाळ भात भरवला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आजवर खूप काही पाहिलं होतं. संसार उद्ध्वस्त झालेला, नात्यांचा आधार हरवलेला. पण सुनीलच्या त्या काळजीत एक निरागस प्रेम होतं, ज्यात ना स्वार्थ होता ना अपेक्षा. मी थोडा ठसका घेतला तर तो पटकन धावत यायचा, मला पाणी द्यायचा, कपाळावर ओला कपडा ठेवायचा आणि रात्री उशिरापर्यंत माझी तब्येत नीट आहे ना हे पाहत बसायचा. एवढंच नाही तर त्या 2 दिवसात त्याने हॉटेलही अगदी व्यवस्थित सांभाळलं. ग्राहकांनी सुद्धा त्याचं खूप कौतुक केलं. तो दिवस माझ्या आयुष्यात एक वळण घेऊन आला, कारण त्या 2 दिवसात सुनील मला एक कामगार वाटला नाही, तो एक सच्चा सोबती वाटला. एक आधार ज्याचं अस्तित्व आता माझ्या आयुष्यात एक वेगळीच जागा निर्माण करत होतं, जिथं काळजी होती, माया होती आणि जिथं पुन्हा एकदा जगण्याची इच्छा निर्माण होत होती.
त्यामुळे हळूहळू माझं मन सुनीलकडे ओढलं जाऊ लागलं आणि कधी हे आकर्षण प्रेमात बदललं ते कळलंच नाही. पाहता पाहता सुनील येऊन 6-7 महिने उलटून गेले होते आणि त्या काळात माझं आणि सुनीलचं नातं खूप जवळचं, खूप भावनिक झालं होतं. सुरुवातीला फक्त नजरा भिडायच्या, एकमेकांच्या स्पर्शातून हळूहळू जाणीवा जाग्या व्हायला लागल्या. हॉटेलमध्ये काम करत असताना जेव्हा त्याचा हात माझ्या हाताला सहज लागायचा तेव्हा मनात एक अनोखी शिरखत निर्माण व्हायची, जी मला पूर्वीच्या दुःखातून बाहेर काढत होती. त्या रात्री आमच्या घरात एक जुना टीव्ही लावला होता. त्यावर एक खूप सुंदर रोमांटिक सिनेमा लागला होता. सुनील, त्याची आई आणि मी तिघेही एकत्र बसून सिनेमा पाहत होतो. रात्र भरपूर झाली होती आणि त्याच्या आईला झोप येऊ लागली होती. ती उठली आणि म्हणाली, बाळा मी झोपते तू लवकर ये, असं सांगून ती आपल्या खोलीत निघून गेली. आता घरात आम्ही दोघंच होतो आणि टीव्हीवरती तो रोमॅन्टिक सिनेमा सुरू होता. माझं मन हलकं हलकं अस्वस्थ होत होतं. एक हुरहुर जाणवत होती, एक ओढ, एक भावना जी आतापर्यंत मी दबवत होते ती मनातून बाहेर पडू लागली होती. मी सुनीलकडे पाहू लागले आणि त्याच वेळी त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. आमच्या नजरा भिडल्या. काही क्षण त्या नजरेत काळ थांबल्यासारखा वाटला. मी हळूहळू उठले आणि त्याच्या जवळ गेले. माझा हात त्याच्या हातात घेतला. तो माझ्याकडे पाहू लागला. काही न बोलता फक्त नजरेतून संवाद सुरू झाला. माझे ओठ त्याच्या ओठांच्या जवळ गेले आणि त्या क्षणी सुनीलने माझ्या ओठांवर हळूवार चुंबन घेतलं. त्या स्पर्शात, त्या क्षणात आम्हा दोघांच्या मनात जे काही दडपून ठेवलेलं प्रेम होतं ते सगळं एका क्षणात बाहेर आलं. त्या रात्री आम्ही दोघं एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेलो. एकमेकांच्या मिठीत प्रेमाच्या त्या हळव्या क्षणांमध्ये आम्ही आयुष्यातील एका नवीन वळणावर पोहोचलो होतो. त्या दिवसानंतर आमचं नातं अधिकच घट्ट झालं. मी आणि सुनील एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागलो. माझं आयुष्य जे इतकं काळोखात हरवलेलं वाटत होतं त्यात पुन्हा प्रकाश दिसू लागला. सुनीलचा आधार, त्याचं प्रेम, त्याचं काळजीवाहू वागणं या सगळ्यांनी मला पुन्हा जगायचं बळ दिलं. त्याच्या सहवासात मला नवऱ्याचं दुःख कुठेतरी मागे पडलं. त्यालाही एक सच्ची सोबती हवी होती आणि मलाही एक आधार. आता आमच्या नात्याला जवळपास 1 वर्ष होत आलं होतं आणि मग आम्ही दोघांनी एकमताने ठरवलं की आपण लग्न करायचं. सुनीलने त्याच्या आईशी हे गोष्ट बोलून दाखवली. त्याच्या आईनेही आनंदाने होकार दिला. मग आम्ही दोघांनी गावाजवळच्याच एका देवळात अगदी साध्या पण पवित्र पद्धतीने लग्न केलं. त्या दिवशी माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे, समाधानाचे, एका नव्या सुरुवातीचे अश्रू होते. आता मी आणि सुनील एकत्र खूप आनंदाने संसार करत आहोत. आम्ही दोघेही आपलं हॉटेल व्यवस्थित सांभाळतो. ग्राहक वाढलेत, कामात उत्साह आहे. त्याची आई पूर्णपणे बरी झाली आहे आणि आमच्या घरात सुखाचं, समाधानाचं आणि प्रेमाचं वातावरण आहे. सर्वात गोड बातमी म्हणजे मी आता आई होणार आहे. मला 4था महिना चालू आहे. ही भावना शब्दात सांगणं अशक्य आहे. ज्या क्षणी मी गर्भवती असल्याचं समजलं तेव्हा सुनीलच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. आमच्या आयुष्यात भगवंताने पुन्हा एकदा प्रेमाचा, विश्वासाचा आणि आशेचा प्रकाश आणला. तो माझ्यासाठी केवळ एक पती नाही, तो माझा आधार आहे, माझ्या दुःखातला सखा आहे आणि आता माझ्या अपत्याचा बाप आहे. माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि सुनीलने जे लग्न केलं ते बरोबर केलं की चूक? तुमचं मत मला नक्की सांगा. मला वाटतं की प्रेम हे नियमांनी नव्हे तर भावना, विश्वास आणि समजुतींनी चालतं. आम्ही दोघांनी एकमेकांना दिलेलं प्रेम खरं होतं, म्हणूनच ते लग्नात रूपांतरित झालं. आज आमच्या संसारात प्रेम आहे, आदर आहे आणि एक नवं जीवन उमलत आहे. जीवन कितीही कठीण असलं तरी प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ हेच खरे आधार असतात. दुःखाच्या अंधारातही जर मनात आशेचा किरण असेल तर आयुष्य पुन्हा फुलू शकतं. समाज काय म्हणेल यापेक्षा मन काय म्हणतं ते ऐका, कारण खरं प्रेम हे चूक बरोबरच्या चौकटीत बसत नाही, ते फक्त मनातून उमलतं आणि आयुष्य सुंदर करतं. सुनील आणि माधुरीची कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम संधी मागत नाही, ते साथ मागतं. माझी आणि सुनीलची प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली
कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.